सातत्यानं राज्यामध्ये मराठा आरक्षण असेल ओबीसीच्या हक्कांच्या संदर्भात वेगवेगळी आंदोलनं वगैरे होतात, परंतु हे सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं महायुतीचे त्यांच्या घटकपक्षातल्या लोकांनी सांगितलेलं होतं की जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे, जेणेकरून ट्रान्सपरन्सी जनते महाराष्ट्रासमोर येईल की कोण किती टक्क्याचा वर्गाची जात धर्म आहे. तर त्या सगळ्या संदर्भातली अजूनपर्यंत जी सत्यता आहे ती समोर आली आहे. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय या देशामध्ये आता झालेला आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो कालावधी लागेल त्यानंतर ते एक्झॅक्ट आकडे आपल्याला समोर येतील. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या घ्यायलाच पाहिजेत, किती वेळ त्यांना थांबणार. त्यामुळे आत्तापर्यंत जे यापूर्वीचे फॉर्म्युले होते आरक्षणाचे त्याप्रमाणे सध्या आरक्षण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था व्हाव्यात, निवडणुका व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. मला वाटतं की तो मार्ग आता मोकळा झाला आहे आणि त्याची आवश्यक असणारी फॉर्मॅलिटी प्रोसिजर्स पूर्ण केल्यानंतर या वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षाच्या आरंभाला निवडणुका होतील असं मला वाटते. कॉम्प्लस मधल्यानंतर जो एनआय कोर्टाचा निकाल आहे तो मात्र सगळ्या चर्चेचा विषय होताना पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये सगळ्यांना पुराव्या अभावी सोडण्यात आलेला आहे. दुसरीकडे 2006चा जो काही साखळी बॉम्बलाच ठरला होता तिथे देखील चुकीचे पुरावे कोर्टात सादर केले, त्यामुळे त्या पुराव्यांचा आणि आरोपीचा कोणताही लिंक लागत नाही म्हणून त्यांना देखील निर्दोष सोडलं गेलं. एकीकडे 2006ची जी साखळी बॉम्बलाच होती त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सरकार जात आहे. तर मालेगावच्या संदर्भात त्यांची सावध भूमिका पाहायला मिळते पिटिशनच्या संदर्भात. काय सांगाल सरकारच्या एकंदरीत? असं आहे की प्रत्येक न्यायालयाच्या निर्णयाचा वेगळा वापर करण्याची पद्धत अलीकडं सुरू झालेली आहे. मेरिटचा वापर न करता त्याचा पॉलिटिकल ॲडव्हान्टेज काय घ्यायचा याच्यावर जास्त विचार होतो असं अलीकडं निदर्शनाला आलं आहे. मला आठवतं की मालेगावच्या बॉम्ब ब्लास्टवर चौकशी करणारे श्री करकरे यांच्याशी मी त्यावेळी मुंबईचा पालकमंत्री होतो, त्यावेळी त्यांच्याशी माझी थोडीशी बऱ्यापैकी चर्चा झालेली आणि ते एवढे कॉन्फिडंट होते त्या सगळ्या गोष्टींबद्दल की त्यांचं हे फार ठाम मत होतं की हे चुकीच्या पद्धतीने हे झालेलं आहे आणि त्यांनी जे छडा लावलेला प्रकरण तपासलेलं त्याविषयी करकरे फारच कॉन्फिडंट होते. आता इतके वर्ष 16 वर्ष एखाद्या गोष्टीचा निकाल लागतो आणि 16 वर्षानंतर सगळ्यांनाच सोडलं जातं. आता कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाचा अवमान आम्ही करणार नाही, पण इतके वर्ष मग खटला का चालला? इतके वर्ष एव्हिडन्स देणाऱ्या लोकांनी एव्हिडन्स दिले असतील आणि मग त्यानंतर हा निकाल लागला, हे थोडंसं धक्कादायक आहे. पण न्यायालयाचा अवमान करण्याची आमची इच्छा नाही. पण सरकारने याचा पुढं जायचं का वरिष्ठ न्यायालयाला याचा विचार करणं आवश्यक आहे. सर, पुण्यामध्ये काल काही मुलींना जातीवाचक संपूर्ण शिबिरा झाली. त्या सगळ्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, नेते मंडळी असतील, सुगंधराव गोविंद पवार तुमच्या पक्षाचे आमदार, ते देखील संपूर्ण रात्रभर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तरी देखील पोलिसांकडनं अद्याप एकही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. उलट पोलिसांकडनं लेखी पत्र देण्यात आलं तर तिन्ही मुलींना की ही सगळी जी घटना आहे ती बंद खोलीमध्ये घडली आहे, त्यामुळे याला पुरावा नाही आहे असं म्हणतात. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक ललिता कुमारी नावाचं एक जजमेंट आहे आणि खास करून स्त्रियांना एक स्पेशल प्रोटेक्शन आहे की स्त्री जे म्हणील ते वास्तव म्हणून एफआयआर नोंदवावा. आणि जेव्हा जेव्हा विरोधी पक्षावरती एखादा आरोप करून जेव्हा एफआयआर नोंदवला जातो, जेव्हा हा प्रश्न विचारला जातो साहेब हा खोटा एफआयआर आहे, तेव्हा साहेब काय म्हणतात, काय करणार हो साहेब, ललिता कुमारीचं जजमेंट लागतं ना. ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये लिहिलं आहे स्त्री आली एफआयआर नोंदवा. आमचा प्रश्न आहे जर ललिता कुमारीचं जजमेंट आम्हाला लागू होतं तर त्या पोरी होत्या, त्यांनी एफआयआर नोंदवला आहे, तो एफआयआर नोंदवून घ्या. त्याच्यात तथ्य असेल तर चौकशी अंती तुम्ही सत्य बाहेर काढा, पण तुमची त्यांचा एफआयआर नोंदवणार नाही. दिस इज रॉंग. दिस इज अगेन्स्ट द जजमेंट गिवन बाय सुप्रीम कोर्ट.
भाऊ ते म्हणतात की राज ठाकरे म्हणतात की 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येतो, तर कार्यकर्त्यांनी पण निवेदन सोडावे. तुमचं काय म्हणणं आहे त्यात? आम्ही याच्याकडे सकारात्मकच बघतोय आणि दोन मोठ्या नेत्यांनी एकत्रित आलं तर मला वाटतं आवाज अधिक बुलंद होईल आणि त्यासाठी हे एकत्रित येत असतील तर त्याचं स्वागत महाराष्ट्रातले लोक करतील. शेकापच्या संपूर्ण मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं प्रमुख पाहुणे म्हणून येणं, त्यासोबतच राज ठाकरे 6 ऑगस्टला बच्चू कडूंची भेट घेणार. अर्थातच राज ठाकरे आता विरोधी बाकावरती त्यांचं पदार्पण झालेलं आहे. सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांची ते एकत्रित भेटतात. आगामी काळात महाविकास आघाडीमध्ये त्यांची एंट्री झाली तर तुमचं काय मत आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सामावून घेणार आहात? असं आहे की आता हा जर आणि तरचा प्रश्न आहे, पण पहिलं पाऊल त्यांनी एकत्रित येण्याचं घडलं तर उद्धव ठाकरे साहेब आमच्या महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागचं सरकार चालवलेलं, त्यामुळं ते या बाबतीत आम्हाला सुचवतील जे काही आवश्यक असेल ते, त्याचं आम्ही स्वागत करू. दादरचा कबूतरखाना आणि कोल्हापूरची त्या दोघांचा विषय आता चर्चेमध्ये आहे. लोकांच्या भावनांचा आदर केला जातो आहे आणि त्यामुळे लोक रस्त्यावर सुरू करतात अशी परिस्थिती आहे. तुम्ही काय काय कमेंट करा? काल जर बघितलं तर 45 किलोमीटरची पदयात्रा काढून जिल्ह्यात कोल्हापूरला नांदणीपासून हजारो सामान्य नागरिक चालले गेले, त्यांनी मागणी केलेली आहे. आता मला वाटतं की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आता हा प्रश्न राष्ट्रपतींनी त्याच्यात हस्तक्षेप करावा ही त्यांची मागणी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एका हत्तीनीसाठी एकत्रित येत असतील तर मला वाटतं सरकारने याची नोंद घेतली पाहिजे की किती जिव्हाळ्याचा प्रश्न त्या भागातल्या लोकांसाठी झाला आहे. मुळात याचा निर्णय होण्याच्या आधीच सरकारने हत्तीणीच्या बाजूने आपली भूमिका घेतली पाहिजे होती. आता हत्तीणीला ती आयुष्यभर जिथं राहिली, मला वाटतं 32 वर्ष ती तिथं राहिलेली आहे. तिचं एज 38 वर्ष आहे आणि 32 वर्ष ती तिथं राहिलेली आहे. 6 वर्षाची असताना ती तिथं आली माझ्या माहितीनं, तर तिला तिथली सवय लागलेली आहे. त्यामुळे सरकारला जर वाटत असेल की हत्तीणीची शुश्रूषा होणं आवश्यक आहे तर सरकारने स्पेशल व्यवस्था करणं आवश्यक होतं. सरकार याच्यात तसं सकारात्मक राहिलेलं आम्हाला दिसत नाही आणि हत्तीण आमची आज वनतारामध्ये गेली. आता वनतारामध्ये देखील जी व्यवस्था तर चांगलीच ठेवली जाते, त्याबद्दल काही दिसतंय जे व्हिडिओ बघतोय ते, पण तिथल्या जनतेची भावना जी आहे त्या हत्तीणीवर जे प्रेम आहे, उद्या माझ्या घरातला पाळीव कुत्रा जर आणखीन कुठं जाऊन राहिला तर त्या कुत्र्यालाही करमणार नाही आणि मलाही करमणार नाही. तशी त्या हत्तीणीची अवस्था झालेली आहे आणि त्या भागातल्या जनतेची लहान 2 वर्षाच्या मुलापासून सगळे आज त्या हत्तीणीची आठवण काढत आहेत आणि म्हणून सरकारने देखील त्या भावनेचा विचार केला पाहिजे. शेवटी लोकभावना जास्त महत्त्वाची असते. फक्त त्या हत्तीणीची व्यवस्था शुश्रूषा ही करण्यासाठी काही करणं आवश्यक असेल तर ते वनताराचे डॉक्टर आहेत, तेही बऱ्याचशा गोष्टी आता सांगत आहेत. त्यामुळं त्या दृष्टीनं त्यांनी जर हत्तीणीला तपासलं असेल तर मग ती नांदणीला हत्तीण आणून तिची तशी शुश्रूषा करण्यासाठी प्रयत्न तिथली जनता करेल असा मला विश्वास आहे. दादरचा कबूतरखाना आम्ही शाळेत जायचो तेव्हापासून फार वर्षापासून आहे तो, आणि ती मुंबईत काय काय ठिकाणं बघायची तर तो कबूतरखाना हे एक लोकांचं पर्यटनाचं देखील केंद्र असावं एवढी कबुतरांची त्या ठिकाणी हे होते. पण आता काय आहे की नवी संशोधन होत आहेत, मग अमक्यामुळं अमका रोग होतो, तमका रोग होतो,
असं फार आयडियलिस्टिक आता सगळे प्रेझेंटेशन्स सगळ्यांची होतात आणि त्यामुळं हे मान्य आहे की कबुतरांच्यामुळं श्वसनाचे दुर्धर रोग होतात, यात काहीच वाद नाही. त्यामुळे त्याच्यात काय सोल्युशन काढायचं ह्याचं एखाद्यावर ब्लँकेट बंदी घालण्यापेक्षा सरकारने त्यात काय मार्ग काढायचा हे बघितलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे. मला असं वाटतं की आज राज्याचे फॉरेस्ट मिनिस्टर माननीय गणेश नाईक साहेब आहेत ते आणि आवश्यकता असेल ते एन्व्हायरमेंट मिनिस्टर यांनी लक्ष घालून याच्यात सोल्युशन दिलं पाहिजे. शेवटी लोकभावनेचा आदर जर सरकार करणार नसेल तर मात्र लोक अधिक तीव्रतेनं अशा सगळ्या गोष्टींच्या विरोधात लढा द्यायला सुरुवात करतात. राज्यात मराठी विरुद्ध मराठी वाद हा सगळा पेटलेला आहे. सारखे जे भाजपच्या खासदार आहेत निशिकांत दुबे त्यांच्याकडनं कुठेतरी चिथावणीवर वक्तव्य सातत्याने केली जातात. ते पुन्हा एकदा म्हणाले की परप्रांतीय लोकांचा या मुंबईमध्ये मोठा वाटा आहे, ठाकरेंची सेना संपेल असं देखील ते एक वक्तव्य करतात. यासाठी इकडे कसं पाहतो? नाही, मुंबई शहरातले भारतीय जनता पक्षाची लोक कमी पडत आहेत म्हणून दुबेंची मदत घ्यायचं चालू आहे असं एकंदर माझा अंदाज आहे. आणि इथे मनीष दुबे बसलेले आहेत. मुंबईतल्या हिंदी भाषिकांना एवढं काही तीव्र वाटत नाही, पण अशी टोकाची विधानं करून लोकभावना विरोधात नेण्याचं काम जर होत असेल म्हणून आज आम्ही हा अभियान सुरू केलेलं आहे आमच्या मनीष दुबेंनी की ज्यांना हिंदी मराठी शिकायचं असेल त्यांना शिकवायची व्यवस्था आहे. आणि मला वाटतं की जे मुंबईत राहत आहेत त्या हिंदी भाषिकांनी किमान प्राथमिक मराठी भाषेची बोलणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी कुठं फ्रान्समध्ये जरी गेला तरी तिथले 2-4 वाक्य तरी शिकताच फिरायला लागल्यावर, नुसतं टुरिस्ट म्हणून गेल्यावर. लोक इथे येऊन राहिलेली असतील तर मला असं वाटतं की आणि त्या लोकांनाही बहुतेक सगळ्यांना हिंदी भाषिकांना मराठी येतं. मराठी कामापुरतं ते जरी बोलले तरी महाराष्ट्रातली माणसं ॲक्सेप्ट करतात. आज मुंबईत वेगवेगळ्याच भाषेची लोकं राहतात. त्यामुळं मराठीला डावलून काही होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. सर, सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर तेलंगणामध्ये तुझ्या पक्ष आणि पक्षचिन्हाचा संपूर्ण वाद कर सुप्रीम कोर्टात सुरू, निवडणूक आयोगात सुरू, पक्ष कोणाचा नाही. तर तेलंगणामध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली आहे. काही आमदारांचा गट जो आहे तो सत्ताधारी पक्षामध्ये सामील होताना पाहायला मिळतो. त्या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ताशेरे कडक पद्धतीने ओढलेले आहेत की हा शेड्यूल ट्रेनचा संपूर्ण उल्लंघन आहे. तर संजय राऊतांनी देखील एक पत्र जे आहे ते सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले. ज्या पद्धतीने तुम्ही खडसावलेला आहे संपूर्ण स्पीकरच्या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात तेलंगणाच्या, तसं इथं देखील तुम्ही निर्णय जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात घ्यावा असं स्मरणपत्र भूषण गवईंना दिलं. भूषण गवई देशाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश झाले. पहिल्यांदा त्यांचे मी आभार मानेन की त्यांनी कोल्हापूरला खंडपीठाची महाराष्ट्रातली मागणी त्यांनी मंजूर केली आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला. ज्यावेळी विधिमंडळात माननीय भूषण गवई साहेब आलेले होते त्यावेळी आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं सर्व विरोधी पक्षाच्या वतीनं सही करून हे सुप्रीम कोर्टात ज्या केसेस चालू आहेत ज्याने 10th शेड्यूलचा उल्लंघन करण्यात आलेलं आहे त्यात आपण लक्ष घालावं, वेळेवर त्याचा निर्णय व्हावा अशी अपेक्षा आम्ही त्यात व्यक्त केलेली. त्याचवेळी त्यात आम्ही कोल्हापूर खंडपीठ व्हावं, आपण लक्ष घाला, हीच संधी महाराष्ट्राला आहे 3रं खंडपीठ व्हावं म्हणून असा आम्ही तीही विनंती केलेली. आणि आणखीन काय विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष संविधान पाळलं जात नाही, विरोधी पक्ष नेता नेमला जात नाही आहे, अशा मागण्या आम्ही त्यांच्याकडे त्यावेळी केलेल्या आहे. मला असा विश्वास आहे की ज्यांनी पक्ष बदलले त्या टर्ममध्ये त्याचा निर्णय लागायला पाहिजे असतो. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला
ने त्याचे निर्णय त्यावेळी दिले नाहीत। आता केसेस पेंडिंग आहेत। किमान आत्ता जरी निर्णय लागले तरी चालू शकतात। आमच्या पक्षाचं आणि शिवसेनेचं चिन्ह हिरावून घेण्यात आलं, नाव हिरावून घेण्यात आलं। संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पण शिवसेना त्यांच्या हातातून काढून घेण्यात आली। संस्थापक शरद पवार साहेब, पण राष्ट्रवादी त्यांच्या हातातून काढून घेण्यात आला। या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातले चीफ जस्टिस आहेत ते, म्हणून ते ऐकत असतील, वाचत असतील, पाहत असतील। मला वाटतं की या सगळ्या झालेल्या अन्यायाला त्यांच्या काळात न्याय मिळेल असं वाटतंय। आणि आमचं पत्र आम्ही त्यांना दिले ते वाचलं असेल तर मला नक्की खात्री आहे की या अशा स्वरूपाचे निर्णय पुढच्या काळात व्हावेत। आमची महाराष्ट्राची त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे। ज्या अर्थी ते 10th शेड्यूलवर बोलले आहेत त्या अर्थी आमचं पत्र त्यांनी 100% वाचलं। कारण का आम्ही पूर्णपणाने 10th शेड्यूल हा कसा धुळीस मिळाला आणि त्याच्यामुळे संविधान कसं धुळीस मिळालं आहे आणि भारताची लोकशाही पैशाचा वापर करून कशी धोक्यात येते ते पूर्णपणाने त्याचं विस्तृतपणाने त्याचा उल्लेख केला होता। आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत त्याच्यावर। आम्हाला 100% खात्री आहे की मुख्य न्यायाधीशांनी भूषण गवईंनी ते वाचलेलं आहे। का त्याच्यानंतर त्यांनी 2दा उल्लेख केला की मला बोलायला लावू नका महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं आहे। आपल्यालाही सगळ्यांना आठवत असेल। मला वाटतं की हे सगळं हे त्यांना ज्ञात आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे कुठल्या पद्धतीने फिरवलं गेलं आणि त्याच्यात कायद्याची पायमल्ली कशी झाली। सर, हिंदी सिखाने का, मराठी सिखाने का अभियान शुरू किया गया है। सभी पार्टियां मराठी सिखा रही हैं अभी, तो ये कब तक सिखाई जाएगी? बीएमसी चुनाव तक या बीएमसी चुनाव के बाद भी सिखाई जाएगी? ये आपका बहुत अच्छा क्वेश्चन है। अगर बीएमसी चुनाव में हमारे विरोधी पार्टी की सत्ता आती है तो हम मुंबई के सारे म्यूनसिपाल्टी के स्कूल्स है वहाँ खास प्रावधान करेंगे और ये व्यवस्था और अच्छी करेंगे। हम चाहते हैं कि हमारे सारे हिंदी भाषिक भाई जो है वो इस शहर में आते हैं, बहुत दूर से आते हैं, बहुत कष्ट करते हैं, बहुत काम करते हैं और वहाँ रोजी रोटी यहाँ पे वो कमाते हैं। और वो क्या ही मराठी लोगों के खिलाफ नहीं है, ये तो राजनीति वाले लोग हैं जो ये राजनीति खेलना चाहते हैं। ये हमारे महाराष्ट्र में कोई भी हिंदी भाषिक को रास्ते पे रोक के पूछेंगे तो बोलेगा हम मराठी तो हमको मालूम है, हम आप बोलो हम समझ सकते हैं। कुछ लोग समझ सकते हैं लेकिन बोल नहीं पाते, और कुछ लोग बोलने के लिए और ज़्यादा अच्छी तरह से सीखना चाहते हैं। इन सारे लोगों को ये व्यवस्था हमारी राष्ट्रवादी की तरफ से हम कर रहे हैं। लेकिन हमारी मुंबई के सारे हमारे लोगों की सत्ता अगर मुंबई महापालिका में वो तो नक्की है, वो आने के बाद ये व्यवस्था और अच्छी करेंगे। सर, 2 ब्लास्ट के केसों में फैसले आए। एक तो सीरियल ब्लास्ट, ट्रेन का ब्लास्ट था, उसमें फैसला आया और मालेगांव में आया। लेकिन सरकार की भूमिका दोनों मामलों में अलग अलग दिखी। एक तरफ जिस तरह से सीरियल ब्लास्ट का मामला आया तो मुख्यमंत्री की तरफ से बयान आया कि हम अपील में जाएंगे और ETS इसके खिलाफ अपील में गई। लेकिन जब मालेगांव ब्लास्ट आया तो उसमें अलग बातें शुरू हो गई कि हिंदू धर्म को आतंकवाद से ना जोड़ा जाए, भगवा आतंकवाद। पूरे दोनों केसों को किस तरह से देखते हैं क्या? ये दोनों केस में सरकार जो बिहेवियर कर रही है, जो निर्णय ले रही है, या एक के लिए सुप्रीम कोर्ट जाना पसंद करती है और दूसरे के लिए कुछ बोल नहीं रही, इसका मतलब जाहिर है कि इनको ये दोनों केसेस में पॉलिटिकल एडवांटेज लेने की आवश्यकता दिख रही है। उनको कोशिश होगी ऐसा लग रहा है। मालेगांव ब्लास्ट में भी सरकार ने आगे जाके अपील करने की आवश्यकता है, क्योंकि ये 16 साल केस चल रही है। इसका मतलब कि बहुत कुछ एविडेंस सामने आया होगा, उसमें से काफ़ी लोग स्वर्गवासी भी हुए हैं, तो कुछ एविडेंस होगा और इसीलिए तो 16 साल ये केस चली। तो इसको लगता है मुझे कि सरकार ने इसके बारे में निर्णय करने की आवश्यकता है। सर, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर आप बता रहे थे, कहा आपसे बात हुई थी, आप उस टाइम पे पालक मंत्री क्या करें? मैं मुंबई शहर का पालक मंत्री था, तब करकरे साहब की और मेरी सिद्धिविनायक के मंदिर में ही मीटिंग हुई थी। तभी हमारी मुलाकात हुई, तो तभी कुछ थोड़ा टाइम मुझे उनसे बातचीत करने को मिला। उसमें उन्होंने इतना कॉन्फिडेंस जताया कि उन्होंने जो फाइंडिंग्स की है मालेगांव के बारे में,
वो एकदम परफेक्ट है, एविडेंस बहुत अच्छा है, ऐसा उन्होंने मुझे कहा था। इसीलिए उनका कॉन्फिडेंस देखते हुए मुझे लगता था कि बहुत अच्छी तरह से उन्होंने सारे एविडेंस पेपर पे लाए हैं। सर, जो आरोपियों का बरी किया गया मालेगांव ब्लास्ट केस में, जैसे प्रज्ञा सिंह ठाकुर, उनके बयान आ रहे हैं कि कुछ नेताओं को प्लांट करने की बात कही थी योगी आदित्यनाथ और भी प्रधानमंत्री का भी नाम लिया, प्रमुख का नाम उनका भी नाम जो है वो देने के लिए कहा गया था। ये सब बातें कह रहे हैं, तो सर क्या कहना चाहेंगे आप? उस टाइम पे पालक मंत्री थे। मैं ये जो नाम आज अभी बड़े बड़े नेताओं का नाम लेते हैं, वो करकरे जी ने कभी ये नाम मेरे सामने तो नहीं लिया था। मुझे नहीं लगता ऐसा कुछ। डू यू बिलीव इन दैट टर्म ऑफ हिंदू टेररिज्म और सनातन? आपको ये That is the question Mr. Awad may have already replied to you in the afternoon, and I would not like to comment on this because he is the authority on Sanatan and the views of Indian people about Sanatan. Chala, thank you.